नमस्कार. मी हरिश्चंद्र पाटील, राहणार मसदबेडे, तालुका पेण. मी धरमतर खाडीच्या किनाऱ्यावर राहतो. अगदी खाडीला लागूनच माझी जमीन आहे आणि काही वेगवेगळे प्रयोग करायची माझी पहिल्यापासूनची सवय आहे. मी 7-8 वर्षाखाली मी जी SRD शेती केली आणि त्यांनी जी प्रेरणा दिली भाडसावळे सरांनी, त्या प्रेरणेतून मी 2-3 वर्ष सतत सूर्यफूल पिकवला. आता यावर्षी एक वेगळा प्रयोग म्हणून मी वनराईचे जे खास करून गायकवाड साहेब आहेत, जे पूर्वी इकडं आले होते आणि ते बोलले की नाही तुम्ही काहीतरी यावर्षी करा. मी म्हटलं मला यावर्षी करायची इच्छा नाही, तर बोलले नाही कराच. मग मी माझ्या एक साधारण 8 गुंठ्यामध्ये खरबूज लावला आहे आणि 6 गुंठ्यामध्ये भाजी लावली. त्याच्यामध्ये खरबूज पण लावलं आहे आणि भाजी लावलेली. त्या भाजीमध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर, ब्रोकोली, गवार ही सगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आहेत. आणि आता तुम्ही बघता आपण त्या जागेमध्येच उभे आहोत. किती सुंदर झेंडू आणि हे वगैरे आलेले आहे बघा. तर आमच्याकडे पाणी नाही आहे. लोकांना करायची इच्छा भरपूर आहे, पण जर पाणी मिळालं, सरकारने जर पाणी दिलं, तर लोक माझ्यासारखे अनेक शेतकरी तयार होतील आणि चांगली शेती करतील असं मला तरी वाटते. आता माझे चुलते आहेत, हे पण त्यांना पण खूप आवड आहे, पण पाण्याचा स्रोत नसल्यामुळे त्यांना पण जरा हे करत जातं. हरिश्चंद्र पाटील यांना शेतीची भयंकर आवड आहे. त्या आवडीतून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेतात. यंदा तर त्यांनी टरबूज, ब्रोकोली, फ्लावर, मिरची ही भरपूर उत्पादन केली. त्यांचं नियोजन, शेतीविषयी नियोजन चांगलं असतं, परंतु त्याला साथ देणारे त्यांच्या मिसेस, माजी सरपंच आमच्या ताईबाई हरिश्चंद्र पाटील यांचा परिश्रम महत्त्वाचा आहे. आमच्याकडे लेबर प्रॉब्लेम आहे, पाणी प्रॉब्लेम आहे, एवढे प्रचंड प्रॉब्लेम आहेत, तरीसुद्धा एवढी चांगली शेती त्या माणसांनी केलेली आहे. त्यांचं आमच्या मसद गावासाठी आम्ही धन्यवाद देतो. तसंच तरुणांनासुद्धा सांगतो की असे आपण शेती करा, दुबार उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करूया. पण गव्हर्नमेंटने पाणी आम्हाला दिलं तर ह्या शेतीची मले प्रत्येक घरोघरी होतील. तर प्रत्येकाच्या घरी जागा आहे, प्रत्येकाच्या घरी शेतावर घर आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की अशी शेती प्रत्येकाने करावी, हे असं मी आवाहन करत आहे.